घर भरलेलं असतं. नातेवाईक, हशा, फोटो, गाणी, आनंद. पण त्या घराच्या एका कोपऱ्यात दोन डोळे सतत एका व्यक्तीला शोधत असतात. आई आणि बाबांचे. कारण त्यांना माहिती असतं आजचा मुलीच्या लग्नाचा दिवस आनंदाचाही आहे आणि सर्वात जडही. हां, लहानपणी जी मुलगी पहिल्यांदा बाबा म्हणली, पहिल्यांदा चालायला शिकली, शाळेत जाताना रडली, आज तीच नवीन आयुष्याच्या दिशेने निघाली आहे. आई कपाट आवरत असते. तिचा लहानपणीचा फ्रॉक हातात येतो. शाळेची पहिली वही असेल, केसातला जुना रिबीन असेल आणि अचानक तिच्या लक्षात येतं की हे सामान अजून इथेच आहे. पण ज्याच्यासाठी जपलं तीच आता इथे रोज दिसणार नाही. बाबा मात्र नेहमीप्रमाणे मजबूत राहण्याचा प्रयत्न करत असतात. पाहुण्यांसमोर हसतात, सगळ्यांची काळजी घेतात. पण मुलगी नवरीच्या वेशात उभी राहते तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर तिचं संपूर्ण बालपण उभं असतं. पहिल्यांदा सायकल शिकताना ती पडलेली, बाबा मला भीती वाटते म्हणत त्यांच्या हाताला धरून चालणारी ती. आज दुसऱ्याचा हात धरून नवीन संसाराकडे चालली आहे. शेवटी विदाईची वेळ येते. सगळे रडतात. पण सर्वात मोठा आवाज अश्रूंचा नसतो. तो असतो आईबाबांच्या मनात निर्माण झालेल्या शांततेचा. गाडी निघून जाते. लोक हळूहळू घरी जातात. मंडप रिकामा होतो. फुलं कोमे जायला लागतात. आणि घर पहिल्यांदा खरंच शांत होतं. आई सहज तिच्या खोलीचा दरवाजा उघडते. सगळा पसारा तसाच. आरशासमोर ठेवलेली छोटीशी क्लिपही. पण एक गोष्ट नसते, तिचा आवाज. आई, माझा हा ड्रेस कुठे आहे? बाबा जरा ऐकताय का? ही हाक आता त्यांना घरात ऐकू येत नाही. बाबा रात्री उशिरा तिच्या खोलीजवळून जातात. दरवाजा उघडतात, क्षणभर पाहतात आणि पुन्हा शांतपणे बंद करतात. कारण त्यांना माहिती असतं ही खोली रिकामी नाही. तिथे अजूनही तिचं बालपण रमतं. लोक म्हणतात मुलगी परक्या घरी गेली. पण खरं सांगायचं तर ती परकी होत नाही. ती फक्त तिच्या आईबाबांच्या घरातला रोजचा आवाज घेऊन जाते आणि मागे ठेवून जाते आठवणी आणि रिकामी खोली. दरवाजाकडे नकळत लागणारी नजर. आई बाबा मुलींना थांबवत नाहीत, कारण त्यांना तिचा आनंद हवा असतो. पण प्रत्येक वेळी ती माहेरी येते तेव्हा घर पुन्हा एकदा जिवंत होतं. स्वयंपाकघरात घडणारी तिची बडबड, बाबांच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच हसू. आणि आई पुन्हा एकदा विचारते, अजून 2 दिवस थांबशील ना? कारण मुलगी लग्नानंतर घर सोडून जाते आईवडिलांचं, पण आईबाबांच्या मनातलं तिचं स्थान मात्र अधिकच घट्ट होत जातं. आईबाबांचं घर विटांनी नाही तर तिच्या हसण्याने भरलेलं असतं.